नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओ मधून करणार आहे. तर चला, आपली आजची मुख्य ब्रेकिंग न्यूज कोणती आहे त्या संदर्भात सविस्तर चर्चा करूया. 5 डिसेंबरची खुशखबर, आताच्या घडीची मोठी बातमी. कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता, जॅकपॉट, डीए व डीआर वाढ, पेन्शन व वेतन मध्ये वाढ. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे महागाई भत्ता वाढ व पेन्शन मध्ये मोठी वाढ. कर्मचाऱ्यांसाठी डीए जॅकपॉट पद्धतीने वाढणार. महागाई भत्ता कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट पद्धतीने कसा वाढणार आहे? वेतन आणि पेन्शन मध्ये होणार किती टक्के वाढ होणार आहे? या वाढीचा कोणता कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा. चला तर करूया आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. महागाई भत्ता वाढ, डीए हाईक. जानेवारी पासून सर्व कर्मचाऱ्यांसाठी डीए जॅकपॉट पगार आणि पेन्शन मध्ये मोठी बंपर वाढ होणार आहे. चला तर पाहूया याबाबत संपूर्ण माहिती. केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी महागाई भत्ता वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय केला आहे. वाढत्या महागाईचा भार आणि जीवनमान खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन डीए 46% वरून थेट 50% पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या या धोरणामुळे सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतन धारकांना याचा मोठा अतिरिक्त दिलासा मिळणार आहे व हमखास मिळणार आहे. हा निर्णय सरकारने 7व्या वेतन आयोगाच्या योजनेच्या अंतर्गत सुचवलेल्या नियमानुसार दर 6 महिन्यांनी करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या संदर्भात पुनरावलोकनाचा एक महत्वाचा भाग आहे. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांची आणि पेन्शनधारकांची क्रयशक्ती वाढेल, पर्चेसिंग पॉवर वाढण्यास मदत होईल आणि वाढत्या खर्चाच्या कर्मचाऱ्यावरील ताण कमी झाल्याशिवाय राहणार नाही. महागाई भत्त्यातील 4% वाढ आणि या वाढीचा उद्देश डीए हाईक. या संदर्भामध्ये माहिती पुढील प्रमाणे स्पष्ट केली आहे. महागाई भत्ता हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना दिला जाणारा एक महत्वाचा लाभ आहे. या आर्थिक लाभामुळे वाढत्या महागाईच्या संदर्भात दैनंदिन खर्चात होणारी वाढ भरून काढण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात च्या तुलनेत त्याचा वास्तविक वेतनावर मूल्य टिकून ठेवण्यासाठी हा भत्ता दिला जातो आणि मूळ वेतनावर आधारित असलेला हा भत्ता कर्मचाऱ्यांसाठी अन्नधान्य, इंधन आणि आवश्यक वस्तूच्या किमती वाढल्यास ताण कमी करण्यास मदत होतो. 7व्या वेतन आयोगानुसार डीए ची मूल्य निर्देशांक म्हणजेच कंझ्युमर प्राइस इंडेक्स, त्यालाच आपण सीपीआय असे म्हणतो, या आधारे निश्चित केला आहे आणि महागाई भत्त्याच्या वाढत्या आकडेवारीवरून दर 6 महिन्याने त्याचे पुनरावलोकन केले जातात. महागाई भत्त्याचा पगारावर होणारा परिणाम. जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता डीए 46% वरून 50% करण्यात आल्याने कर्मचारी आणि निवृत्त व्यक्तींना मोठा दिलासा मिळणार आहे आणि नवीन दर लागू झाल्यानंतर त्याचा मासिक उत्पन्नात थेट परिणाम होणार आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन म्हणजे बेसिक पे
30,000 रुपये असेल तर पूर्वीच्या 46% दरानुसार दरमहा त्याला 13,800 रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता मात्र 50% वाढ लागू झाल्यामुळे ही रक्कम 15,000 होणार आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या दरमहा सुमारे 1,200 रुपयाची अतिरिक्त वाढ होईल. या वाढत्या बदलामुळे महागाईचा ताण कमी करण्यासाठी कमी होईल आणि कर्मचाऱ्यांची आर्थिक मजबूतता येईल आणि यानुसार याकरिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.